नेहमी तीच बटाट्याची भाजी खाऊन कंटाळा आलाय का बरं? ही अशी एक नवीन रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. ही बटाट्याची चमचमीत भाजी आज आपण बनवणार आहोत. खायला पण एकदम चविष्ट अशी लागणार आहे ही भाजी. चला कशी केली बघू. इथे मी उभ्या चिरलेल्या बटाट्याच्या फोडी घेतलेल्या आहेत. त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट, हळद, थोडीशी बॅडगी मिरची आणि मीठ टाकून मिक्स करून घेतलेलं आहे. मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. ह्याला 5 मिनटं आपण असंच बाजूला ठेवू. मीठ टाकल्यामुळे मसाला चांगला मुरला जाईल. ह्या बटाट्याच्या फोडी मुरत आहेत तोपर्यंत आपण दुसऱ्या मसाल्याची तयारी करू. तोपर्यंत एका पॅनमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे आणि त्यात उभा चिरलेला कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. असा लाल सोनेरी रंगाचा कांदा आपण असा परतून घेतला आहे. हा कांदा आपण बाजूला काढून घेऊ आणि याच पॅनमध्ये आपण ज्या बटाट्याच्या फोडी मुरत ठेवल्या होत्या त्याच आपल्याला याच्यात परतून घ्यायच्या आहेत. बटाट्याच्या फोडी पण आपल्याला खरपूस रंगावरती भाजून घ्यायच्या. बटाट्याच्या फोडी आपण बाजूला काढून घेऊ आणि यामध्ये खडा मसाला टाकायचा आहे. खडा मसाला तुमच्याकडे जो आहे तो तुम्ही टाकला तरी चालेल. आता यामध्ये आपण टोमॅटो प्युरी घालणार आहोत. ही टोमॅटो प्युरी आता चांगली परतून घ्यायची आहे. याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपण हे परतून घेऊ. पेस्ट परतून झाल्यानंतर आपल्याला ह्यात आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे. तुम्हाला जर दही आवडत असेल तर मसाल्याबरोबर तुम्ही दही पण याच्यात 2 चमचे टाकू शकता. आलं लसूणची पेस्ट टाकून आपण याला अजून 2 मिनटं चांगलं परतून घेणार आहोत. आता आपण याच्यात लागणारा काळा मसाला तयार करणार आहोत. मिक्सरच्या भांड्यामध्ये तळलेला कांदा, थोडंसं काजू आणि कोथिंबीर टाकून आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे. पेस्ट जास्त बारीक नाही झाली तरी चालेल. आता ही पेस्ट आपण मसाल्यामध्ये घालून घेऊ. हे पण 2 मिनटं आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. हे सगळं परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडीशी धना पावडर, थोडासा गरम मसाला, थोडीशी बॅडगी मिरची पावडर आणि थोडंसं कांदा लसूण मसाला घालून हे मिश्रण चांगलं परतून घ्यायचं आहे. हा मसाला परतल्यानंतर यामध्ये आपण फ्राय केलेल्या बटाट्याच्या फोडी घालणार आहोत आणि थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे. पाणी जास्त ओतायचं नाही. हा रस्सा आपल्याला रबरबीतच करायचा आहे. पाणी ओतून झाल्यानंतर आपल्याला 10 मिनिटे शिजत ठेवायचं आहे. तयार आहे आपली बटाट्याची झणझणीत भाजी. नॉनव्हेजलाही मागे सारेल अशी बटाट्याची भाजी झाली आहे. खायला पण एक नंबर लागते. तुम्ही पण ही भाजी नक्की करून बघा आणि आपल्या पुढच्या रेसिपीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.